शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये। राज्यामध्ये महाभयंकर पाऊस पडत आहे। असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाही की तिथं अतिवृष्टी झालेली नाही आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। प्रत्येकाच्या खरीप पिकामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन असो, कापूस असो, जे जी पिकं या खरीप हंगामामध्ये घेतलेली आहेत त्या सर्व पिकामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे। त्यामुळे खूप शेतकरी सध्या विवंचनेत आहे की कारण शेतकऱ्यापाशी आता कुठलाच पर्याय उरलेला नाही। महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासनाकडून खरीप हंगाम 2024ला जे 3 स्टिगर्स होते महत्त्वाचे आणि त्यातून चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळत होती। ती महत्त्वाची म्हणजे नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व काढणी पश्चात झालेलं नुकसान। आता सध्या जरी पिकं पाहिली तर स्टँडिंग क्रॉपमध्ये आहेत आणि स्टँडिंग क्रॉपमधल्या पिकामध्ये सध्या पाणी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य शासन आणि विमा कंपनी म्हणते की यावेळेस विमा कंपनी क्लेम स्वीकारणार नाही, क्लेमची यावेळेस अट नाही। राज्य शासन म्हणते की पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा देणार, कारण शेवटी जेव्हा पीक तुमचं निघेल त्यावेळेस तुमचं पिकाचे कापणी झाल्यानंतर त्यावेळेस अंदाजित तुमचं उत्पन्नाची घट किती आहे हे पाहूनच पीक विम्याची रक्कम त्यावेळेस ठरवली जाणार, असं सध्या तरी बोललं जाते। त्यामुळं शेतकऱ्यां झाले कसं, जो 2024चा पीक विमा होता तो जरी बिगर पैशाचा असला तरीही स्टिगर्स लागू होते, परंतु यावेळेस शेतकऱ्यांनी पीक विम्याला पैसे भरलेत तरी पण ट्रिगर नाहीत, फक्त पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा। आता कसं आहे, आपलं नुकसान किती झाले हे आपल्याला माहीत आहे। त्यामुळे राज्य शासन अंदाजे रक्कम देणार आहे, सरसकट पीक विमा देणार आहे हेही मान्य आहे, परंतु राज्य शासन इतकंही शेतकऱ्यांचा सूड खाऊ नये। कारण राज्य शासनानं सध्या जरी आम्ही अतिवृष्टीचे पंचनामे करू, अतिवृष्टीची नुकसान भरपाई देऊ, हे सरासरी तुम्हाला द्यावंच लागेल, आजपर्यंत देत आलात। कारण पीक विम्याची ट्रिगर पण अगोदर होते आणि नुकसान भरपाई तुम्ही या अगोदर देत होता। परंतु आता शेतकऱ्यामधून एक मागणी होत आहे की महत्त्वाची मागणी म्हणजे 25% अग्रिम जो रक्कम आहे, 25% अग्रिम जो जर वेळेस पाऊस जास्त झाला किंवा सततचा पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, यानंतर जिल्हाधिकारी साहेबाकडून अधिसूचना काढण्याची प्रक्रिया होती आणि ती अधिसूचना काढल्यानंतर 25% अग्रिम शेतकऱ्यांना तात्काळ दिला जात होता। परंतु आता सध्या त्या गोष्टीची पूर्तता नाही आहे, कारण तशी ह्या जो विमा आहे 2025चा त्यामध्ये तशी बोलच नाही आहे आणि तसा नियमही नाही। त्यामुळे शेतकरी विवंचनेत आहे की आता एकतर मूळ पीक विम्याला पैसे पण भरले, आता नुकसानही दाखवता येणार नाही, क्लेम पण नाही, ई पीक पाणी करावी म्हणलं तर ई पीक पाणी ॲप पण चालत नाही, नेमका गोंधळून गेला आहे शेतकरी। त्यामुळं शेतकरी वर्गातून एक महत्त्वाची मागणी होत आहे की ज्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात स्टँडिंग क्रॉपमध्ये पिकं असताना जे 25% अग्रिम शेतकऱ्यांना देण्यात येत होता व अधिसूचना काढली जात होती, ती तरी कमीत कमी आता चालू करण्यात यावी, जेणेकरून जो सध्या शेतकऱ्यांचं महाभयंकर नुकसान होत आहे, कमीत कमी जो पीक विमा शेतकऱ्यांना भरला आहे त्या पीक विम्यातून एक 25% अग्रिम शेतकऱ्यांना मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांना थोडा मोलाचा आधार होईल। कारण आता शेतकऱ्यापाशी कुठलाच पर्याय उरलेला नाही, कारण तक्रार करता येणार नाही आहे, तक्रार केली तरी विमा कंपनीचे माणसं सर्वे करायला येणार नाही आहेत, तक्रार केली तरीही आपण करू शकतो परंतु त्या तक्रारीचा काहीही उपयोग होणार नाही आहे। परंतु शेतकऱ्यांनी माझं तर म्हणणं आहे, विमा कंपनी कधीही काही नियम बदलू शकते, सरकार कधीही काही नियम बदलू शकतं। त्यामुळे शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेला सगळ्यात चांगला, पंचनाम्याला येवोत अगर न येवोत, परंतु महत्त्वाची मागणी एक क्लेम केल्यानंतर कमीत कमी 25% अग्रिमची मागणी प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी करावी। कारण आता दुसरा पर्याय शेतकऱ्यापाशी उरलेला नाही आहे, कारण शेतकऱ्यांना आता फक्त 25% अग्रिम सध्या तरी तारू शकतो। कारण पीक कापणी प्रयोग आधारित तुम्ही जरी पीक विमा देणार असाल तर पीक कापणी झाल्यानंतर त्याचा निर्णय घेणार, तुम्ही किती रक्कम द्यायची आहे ती तुम्ही नंतर ठरविणार व त्यानंतर रक्कम ठरल्यानंतर वर्षभराने ते पैसे मिळणार। परंतु आता सध्या शेतकरी कोमात गेला आहे, शेतकऱ्यापाशी आहे ते पैसे बियाणाला घातलेत, पीक विम्याला भरलेत, आता त्याच्याजवळ 1 रुपया उरलेला नाही आणि आहे ते पीक पण सध्या पाण्यात गेलेलं आहे। कुणाचंच असं सोयाबीन पीक नाही, कुणाचंच असं कापूस पीक नाही की ज्या पिकामध्ये आता सध्या पाणी नाही। जर फुलं लागण्याच्या वेळेस जर पिकात जर पाणी घुसलेलं असेल तर त्या सोयाबीनला मालही लागणार नाही आहे आणि ते फुलं गळून जाणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यातून मागणी होत आहे की राज्य शासनानं तात्काळ 25% अग्रिमची घोषणा करावी। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडून अधिसूचना काढून
शेतकऱ्यांना 25% अग्रिमची मदत देणं गरजेचं आहे. तुम्ही 4,000 द्या, 5,000 द्या ना 6,000 द्या हेक्टरी, परंतु ती रक्कम सध्या मंजूर करून शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी द्या अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. कारण तुम्ही आता जरूर अतिवृष्टीचे पंचनामे करताय, त्याचं अनुदान भविष्यात जाहीर करचाल, परंतु ते अनुदान यायला, पंचनामे व्हायला पुढील 2-3 महिने काळ जाऊ शकतो. परंतु शेतकऱ्यापाशी सध्या पीक विम्यात असो, पेरणीत असो पैसे घालून बसलेला आहे आणि निसर्गराजा कोपलेला आहे. महाभयंकर पावसामुळे पिकाचं भयंकर नुकसान सध्या झालेलं आहे. असं कुठलाही जिल्हा नाही या महाराष्ट्रातला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाभयंकर पाऊस सध्या पडतोय. अजून बी पुढील 4 ते 5 दिवस पाऊस असल्याचे सांगितलं जातं आहे. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान होणार आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या ज्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत ते महत्त्वाचे, त्यांनी मागणी करणं गरजेचं आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री यांच्याकडं, की अग्रिमची तर कमीत कमी नियम लावून या पीक विम्याला शेतकऱ्यांना तात्काळ 25% अग्रिम मिळवून द्यावा. कारण अग्रिम 25% देणं सध्या गरजेचं आहे. शेतकऱ्याला सध्या तर मोलाचा आधार होऊ शकतो. तुम्ही अतिवृष्टी अनुदान नंतर देचाल करचाल, पीक विमा पीक कापणी झाल्यानंतर मिळेलच, परंतु 25% अग्रिम शेतकऱ्याकडनं तात्काळ देण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना एक मोलाचा आधार होऊ शकतो. कारण सध्या शेतकऱ्यांची पिकं संपूर्ण पाण्यात आहेत आणि त्या शेतकऱ्यांना एक आधार जर तुम्हाला तात्काळ द्यायचा असेल तर 25% पीक विमा तोही तात्काळ वाटप करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. आणि राज्य शासनाने या गोष्टीचा विचार करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून अधिसूचना काढून तात्काळ 25% अग्रिम पीक विमा मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. आता पाहणं गरजेचं आहे की राज्य शासन असो, लोकप्रतिनिधी असो, यांनी किती सिरियसली या गोष्टी घेऊन 25% अग्रिमची मागणी मंजूर करतील आणि हा नियम ह्या पीक विम्याला लावतील हे पाहणं गरजेचं आहे. कारण हे केलं तरच आता पीक विम्याला एक थोडासा आधार होणार आहे. कारण पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा हा शेवटच्या टप्प्यात किती मिळणार हे आपल्याला माहीत नाही. तुम्हाला पुढच्या वेळेस किती द्यायचे आहेत तेवढे द्या, परंतु सध्या 25% अग्रिम शेतकऱ्यांना 25% अग्रिम तात्काळ मंजूर करावा व हा नियम ह्या पीक विम्याला लावण्यात यावा व जिल्हाधिकाऱ्याकडून तात्काळ अधिसूचनेची मागणी करण्यात यावी. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व आपल्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.